स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोल्डन ब्लाउज पीसवरती मल्टी कलरची लेस यूज करून खूप सुंदर अशी कोणत्याही साडीवरती घालता येईल अशा पद्धतीने ब्लाउजची बॅकनेकची डिझाइन बनवणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे बघा, इथे मी बॅकनेक कट करून घेतलाय, तर त्याची मेजरमेंट्स बघूयात। तर याची पूर्ण उंची होती 12.5, तर त्यामध्ये 1 इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो। तर 28 साइजचा बॅकनेक आहे, तर 28 चा चौथा भाग 7, तर 7 आणि पुढे 1 इंच मार्जिन साठी घेत असतो। तुम्ही 1.5 इंच घ्यायचं असेल तर 1.5 इंच पण घेऊ शकता, परंतु मी इथे 1 इंचच घेतलेला आहे। शोल्डर घेतलेला आहे 5 म्हणजे गळारुंदी प्लस शोल्डर 5 घेतले आणि मोंडा घेतलेला आहे 5। तर इथे आता आपण गळारुंदी घेणार आहोत 2.25 ची। 28 साइज साठी 2.25 ची गळारुंदी भरपूर होते, ठीक आहे। जर 2.5 ची गळारुंदी घेतली तुम्ही तर शोल्डर उतरू शकतं, त्यामुळे इथे नेहमी 2.25 चीच घ्यायची आहे। तर इथे पूर्ण उंची होती गळ्याची 7.5, तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन साठी तर असं 8 ला मार्किंग करून बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुमची जेवढी गळा उंची असेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा ऍड करायचं आहे, ठीक आहे। तर इथे बघा, अशा पद्धतीने व्ही टाइप किंवा मग एकदम सिंपल पान टाइप तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे मी अशा पद्धतीचा आकार देऊन घेतलेला आहे। तर याला आता आपण कट करून घेणार आहोत। तर अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आकार आहे तसाच कट झाला पाहिजे, तिरका वगैरे व्हायला नको, ठीक आहे। हे बघा, अशा पद्धतीचं लुक आलेला आहे गाड्याचं। तर याला आता आपण लगेचच स्टिच करून घेणार आहोत। तर हे बघा, सरळ ब्लाउज पीस वरती आपण कट केलेला अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आणि व्यवस्थित लॉक करून घ्यायचं याला पिना लावून किंवा मग टाचण्या लावून। तर इथे मी टाचणी लावून त्याला व्यवस्थित लॉक करते, जेणेकरून आपल्याला शिवताना तो हलणार नाही, ठीक आहे। तर व्यवस्थित मी इथे लॉक करून घेतलेला आहे। तर शोल्डर मधलं अंतर पण बघायचं, आपण 2.25 गळारुंदी घेतली होती तर 4.5 येतंय व्यवस्थित, तर इथे येतंय, एक्स्ट्रा होत नाहीये, ठीक आहे। तर याला आता सारखं मार्जिन पकडत आपण स्टिच करून घेणार आहोत। तर इथे मी 1/2 इंच एवढं मार्जिन पकडले आणि शेवटपर्यंत 1/2 इंच एवढंच ठेवायचं आहे। जिथे सेंटर आहे तिथे सुई खाली ठेवून मग ते फिरवून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित। तर ते गळा स्टिच करून झालेला आहे। तर जे एक्स्ट्राचं आहे मधलं ब्लाउज पीसचं कापड ते कट करून घ्यायचंय व्यवस्थित एकदम कडेकडेने आणि छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत गळ्यावरती। आपण जी टिप मारली त्यावरती कट जाता कामा नाही, ठीक आहे, नाहीतर गळा पूर्णच पलटी केल्यावर निसटून जायचा, ठीक आहे। तर लगेचच आपण कमरेच्या साईडने पण शिलाई देऊन घेऊयात। तर अर्धा इंच एवढं मार्जिन पकडत मी ते शिलाई देऊन घेतली आणि लगेचच एक्स्ट्राचं कापड पण कट करून घेते। तर आता इथे पिना रिमूव्ह करून आपण याला सरळ करून घेणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीने हात घालून याला सरळ करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि प्रेस करून जो आपण शेप दिला होता गळ्याचा तोच रेडी होतोय का ते बघायचंय। तर हे बघा, इथे मी थोडंसं झटकून घेतले आणि गळ्याचा आकार आपण जसं दिलं तसं इथे आलेला आहे। तर यावरती लगेचच आपण दाब टीप देऊन घेऊयात। तर हे बघा, जिथे सेंटर आहे तिथे सुई खाली ठेवायची आणि मग फिरवून घ्यायचंय आणि गळ्याच्या वरती टीप देताना किंवा मग कमरेच्या साईडने टीप देताना अस्तरचं कापड बाहेर दिसू द्यायचं नाहीये, ठीक आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने एकदम हळूवारपणे शिलाई त्यावरती देऊन घ्यायची आहे। अस्तरचं कापड बाहेरच्या साईडने येता कामा नाही, ठीक आहे। तर आता आपण कडेने पण लगेच लॉक करून घेऊयात आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते पण कट करून घेऊयात। तर एकदम कडेने 1 लाईन एवढं मार्जिन पकडत यावरती लॉक करून घ्यायचं याला अस्तरला ब्लाउज पीस वरती शोल्डरच्या साईडने पण, आणि मग जे एक्स्ट्राचं कापड आहे ते पण एकदम कडेने तंतोतंत आपण इथे कट करून घेणार आहोत। तर हे बघा, इथे मी कटिंग करून घेत आहे व्यवस्थित त्याची। तर शोल्डरच्या साईडचं मी ते कट केलेलं नाहीये कारण ते धागे निघत आहेत, तर ते मी शेवटी कट करणार आहे। तर आता आपण यावरती टक्स टाकून घेऊयात। तर सेंटर मधून आडवा 4चा आणि उभा 4चा टक्स आखून घ्यायचा आहे दोन्ही पण साईडने आणि टक्स टाकताना व्यवस्थित टाकायचे, जेणेकरून आपला जो पाठीचा मागचा भाग आहे ब्लाउज घातल्यानंतर तो उचलत नाही, ठीक आहे। तर हे बघा, मी व्यवस्थित ते आखून घेतले 4x4 चे टक्स। तर खालच्या साईडने एकदम व्यवस्थित धरायचे, खालचं जे कापड आहे ते दोन्ही एकावरती एक आले पाहिजेत, खालीवर व्हायला नको, ठीक आहे। तर हे बघा, अर्धा इंच एवढं मार्जिन पकडायचे आणि वरती ते कमी कमी करत जायचे 4 इंचापर्यंत आणि परत पुन्हा ते रिटर्न खाली घ्यायचंय आणि व्यवस्थित लॉक करून टक्स टाकून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने आपण दुसरा पण टक्स टाकून घेणार आहोत। तर हे बघा, दुसरा पण टक्स टाकून झालेला आहे। तर आता आपण यावरती लेसची जी डिझाईन बनवायची होती ती बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे मल्टी कलरची अशा पद्धतीची लेस घेतलेली आहे। मल्टी कलरची यासाठी घेतली कारण गोल्डन याच्यावरती गोल्डन कलरची उठून दिसणार नाही। तर हे बघा, अशा पद्धतीची इथे आपण मार्किंग करून घेणार आहोत समोर पुढे।
आणि तीच मधून फोल्ड करून दुसऱ्या साईडने उमटवून घेणार आहोत। तर साधारणतः 3-4 इंच पुढे अशा पद्धतीची इथे मार्किंग करून घेतलेली आहे मी। हे बघा अशा पद्धतीने। तर यावरती आता आपण ती लेस लावून घेणार आहोत। तर लेस लावताना व्यवस्थित लावून घ्यायची, एकदम गळ्याच्या साईडने लावायची नाही, थोडंसं गळ्याच्या साईडने 1 लाईन एवढं किंवा मग 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवलं तरी छान दिसतं ते गोट मारला टाईप। तर हे बघ इथे मी 1 लाईन एवढं मार्जिन कडेकडेने ठेवत लेस लावून घेत आहे। जे आपण आखलंय त्यावरती ती व्यवस्थित सरळ घ्यायची आहे पुढे। हे बघा अशा पद्धतीने सेंटरमधून आणि एक्स्ट्राची लेस कट करून पुढे थोडंसं फोल्ड करून ती पुढे हे बघा अशा पद्धतीने लॉक करून घ्यायची आहे, जेणेकरून लेस उसवत नाही। ठीक आहे, तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही लॉक करून घेतले आणि लगेचच डबल टिप देऊन व्यवस्थित लेस लॉक करून घेतलेली आहे। डबल टिप यासाठी द्यायची कारण ती पलटी पडत नाही। तर दुसऱ्या साईडने खालून चालू करायचे आणि अगोदरच फोल्ड करायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित लॉक करायचंय त्याला रफ करून आणि मग पुढे शिलाई घ्यायची आहे। रफ यासाठी करायचंय कारण की ते उसवलं नाही पाहिजे। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने गळ्याच्या साईडने 1 लाईन एवढं मार्जिन ठेवते मी, बघा दिसतंय ते, तर खूप सुंदर दिसतं तसं गोट मारला टाईप। तरी ते दुसरी पण लेस मी इथे लावून घेतलेली आहे। तर यावरती पण डबल शिलाई देऊन मी तिला लॉक करून घेत आहे। तर हे बघा याच्या कडेने आता थोडंसं मार्जिन ठेवत आपण परत एकदा तीच लेस लावून घेणार आहोत। साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवायचंय। तर खाली आपण जसा आकार ओढला होता अगोदर त्याच पद्धतीने मी इथे ओढून घेतलाय। साधारणतः 1.5 इंचाचा मी घेतलेला आहे तो। आणि आता जी लेस लावली आहे त्याच्यामध्ये आणि आपण जी लेस लावतोय त्यामध्ये अर्धा इंच एवढं गॅप ठेवत मी पुढे कंटिन्यू लेस लावून घेत आहे। हे बघा अशा पद्धतीने आणि जी मार्किंग केली आहे आपण अगोदर जशी लेस लावली त्याच पद्धतीने इथे पण मी थोडंसं फोल्ड करून घेते बघा सेंटरला जिथे आपण लेस कट केली आहे आणि त्यावरती व्यवस्थित लॉक करून लेसला मी डबल टिप देऊन घेतलेली आहे। तर अशाच पद्धतीने दुसरी पण लावून घ्यायची आहे। दोन्ही पण साईडने सारखंच अंतर आलं पाहिजे, नाहीतर ते कमी जास्त झालं तर व्यवस्थित वाटत नाही। तर हे बघा इथे मी व्यवस्थित लॉक केलंय आणि पुढे सारखं मार्जिन ठेवत ही पण लेस मी लावून घेत आहे। जी एक्स्ट्राची लेस आहे ती मी इथे कट करून घेतली आणि यावरती डबल शिलाई देऊन तिला मी व्यवस्थित लॉक केलंय। तर हे बघा इथून मी पुढे घेतले आणि गळ्याच्या साईडने इथे कट करून घेतलेला आहे। तर बघा मार्जिन व्यवस्थित सेमच आलेला आहे, त्यामुळे लुक पण व्यवस्थित दिसतंय। तर हे लेसचा कलर मी तुम्हाला जवळून दाखवल्यावर कळेल किती सुंदर आहे। तर इथे जे एक्स्ट्राचं शोल्डरचं कापड ठेवलं होतं ते मी ते आता मी कट करून घेत आहे। हे बघा अशा पद्धतीने। तर याचं मी तुम्हाला जवळून लुक दाखवते। तर तुम्ही यामध्ये अजून पण चेंजेस करू शकता, म्हणजे खाली शो बटन पण लावू शकता, त्यामुळे गळ्याला आणखीन सुंदर लुक येईल। तर बघा मल्टी कलरची लेस असल्यामुळे हा ब्लाऊज आपण कोणत्या पण साडीवरती घालू शकतो। तर याचं जवळून लुक बघा लेसचं। तर अशा पद्धतीची ही लेस आहे आणि गोल्डन ब्लाऊज पीसवरती खूप उठून दिसत आहे। खूप सुंदर इथे लेसवरची डिझाईन रेडी झालेली आहे। तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा। डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।